झी 24 तास एक पाऊल पुढे। निश्चित स्वरूपात त्याच्यात कारवाई होईल, कारण महानगरपालिकेतर्फे जे आपण लाकडं उपलब्ध करून देतोय ती लाकडं अंत्यसंस्कार विधी करतात आहेत आणि ती मोफत नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिकेचा तसा ठराव आहे। तर अशाच प्रकारे कोणी कर्मचारी किंवा तो लाकडाचा सप्लाय करणारा जर लाकडं विकत असेल तर निश्चित स्वरूपात त्याच्यावर कारवाई होईल, कारण ते बेकायदेशीर आहे। आणि मी आता आयुक्तांना त्या संदर्भात सूचना करत आहे की या संदर्भात चौकशी करून जो कोणी कर्मचारी अशी लाकडं विकत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण ही अंत्यसंस्कार विधीची लाकडं आहेत आणि ही दुर्दैवी आहे की असं कोण करत असेल तर चुकीचं आहे, कारण स्मशानभूमीत जी लाकडं आहे ती फक्त अंत्यसंस्कार विधीसाठी ती दुसऱ्या कुठल्या उपयोगात आणि विकू शकत नाहीयेत। तर त्यामुळे कोणी कर्मचारी किंवा तो लाकडं सप्लाय करणारा कोण कंत्राटदार असं विकत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल, हे मी तुम्हाला खात्री देतो। नक्की कारवाई तर व्हायलाच हवी। आमचे प्रतिनिधी आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात। कृष्णा, राहुल शेवाळे साहेब, तुम्ही जर बघितलं तर या संदर्भात महापालिका प्रशासनाच्या शेजारीच म्हणजे जिथं दादरची स्मशानभूमी आहे त्याच्या पलीकडे महापालिकेचं ऑफिस देखील आहे, तिथून प्रशासनाच्या मुख्य वॉर्ड ऑफिसरच्या गाड्या देखील जाताना दिसतात, त्यांना ही लाकडांची खुलेआम विक्री होताना दिसते। त्याचबरोबर चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये दिवसाढवळ्या किंवा रात्रीच्या वेळेस 12-1 वाजेपर्यंत हा प्रकार चालू असतो, परंतु तिथं कुठल्याही प्रकारची प्रशासनाला याबाबत कुठलीच खबर लागत नाही। फक्त हे जर ठेकेदार आणि ह्याच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तर जे प्रशासनातले अधिकारी यामध्ये गुंतलेले आहेत किंवा जे आहेत तर त्यांच्यावर काय कुठल्या स्वरूपाची कारवाई होणार आहे? निश्चित स्वरूपात यांच्या सर्वांवर कारवाई होईल, कारण हा चुकीचा प्रकार आहे आणि बेकायदेशीरित्या आहे आणि आपलं मी उलट अभिनंदन करतो एक जागरूक नागरिक म्हणून ही आपण चांगली गोष्ट आमच्या सर्वांच्या निदर्शनास आणून दिली। आयुक्तांना या संदर्भातल्या सूचना दिल्या जातील की हे संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि याच्यात महानगरपालिकेची प्रतिमा पण खराब होऊ शकते, म्हणून जे काही प्रशासकीय अधिकारी याच्यात इन्व्हॉल्व असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।